एकदा एक गरीब माणूस खूप लांबून चालत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याच्या मनात खूप दुःख होतं आणि पदरात खूप अपयश. तो स्वामींसमोर गेला आणि रडू लागला. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतोय, पण मला यश मिळत नाहीये. नशिबाने माझी साथ सोडली आहे का? माझा तुमच्यावर विश्वास आहे, मग माझ्याच वाट्याला हे दुःख का? स्वामींनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि जवळच असलेल्या एका बांबूच्या झाडाकडे आणि एका लहान गवताच्या पात्याकडे बोट दाखवले. स्वामी म्हणाले, बाळा, जेव्हा मी बांबू आणि गवत या दोघांना लावले, तेव्हा मी दोघांचीही सारखीच काळजी घेतली. गवताचे पाते काही दिवसातच छान डोलू लागले, पण बांबूच्या जागी काहीच दिसत नव्हते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षीही बांबूच्या जागी काहीच उगवले नाही. लोक म्हणू लागले की हे बी खराब आहे. पण 5व्या वर्षी अचानक जमिनीतून एक छोटा अंकुर बाहेर आला आणि अवघ्या 6 महिन्यात तो बांबू 80 फूट उंच झाला. कथेचा बोध. स्वामींनी त्या भक्ताला समजावले, बाळा, ते 5 वर्ष तो बांबू स्वतःची मुळे मजबूत करत होता. जर त्याची मुळे खोलवर गेली नसती, तर तो 80 फूट उंचीचा भार सोसू शकला नसला. तुझ्या आयुष्यातला हा कठीण काळ म्हणजे तुझी मुळे मजबूत करण्याची वेळ आहे. जेव्हा यश मिळेल, तेव्हा ते इतकं मोठं असेल की ते पेलण्यासाठी तुला आज समर्थ व्हावं लागेल. फक्त विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे.